सर काय सांगाल, सालाबाद प्रमाणे हे 13वं वर्ष आहे आणि प्रकाश देसाई सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं आपण या ठिकाणी दरवर्षी प्रतिष्ठान ज्या पद्धतीनं राज्यस्तरीय नाट्य एकांकिका स्पर्धा राबवते, कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे, कसं हे कार्यक्रम होत आहेत, यश कशा पद्धतीनं मिळतं? आज 13व्या वर्षाचा तिसरा दिवस एकांकिका स्पर्धांचा प्रेक्षकांचा अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद पाली आणि पालीच्या आजूबाजूच्या परिसरातून नागोठणेपासून सर्व भागातून अतिशय चांगला असा प्रतिसाद येतोय। खूप चांगल्या प्रेक्षकांचा रिॲक्शन्स आहेत। मुळात ज्या एकांकिका इथे सादर केल्या जात आहेत त्या एकांकिका सगळ्या मुंबई, पुणे, त्याच्यानंतर नगर अशा मोठमोठ्या कॉलेजेसमधून आणि मोठमोठ्या संस्थांच्या एकांकिका इथे आलेल्या आहेत आणि दरवर्षी ज्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळतो त्या पद्धती त्याच्याहीपेक्षा उंच आलेख यावर्षी दिसतंय। आणि विशेष सांगायचं म्हणजे लोकसत्ताच्या लोकांकिकामध्ये ज्या एकांकिका फायनलमध्ये होत्या, त्याच्यानंतर अटल करंडकसाठी ज्या एकांकिका फायनलमध्ये होत्या त्या सर्व एकांकिका संस्था आपल्या एकांकिका घेऊन इथे हजेरी लावत आहेत। पालीसारख्या त्या ग्रामीण भागामध्ये येऊन या एकांकिका स्पर्धेची दखल घेणं हे या चढता आलेखानुसार हा तिसरं वर्ष 13वं वर्ष आहे आणि 13व्या वर्षात महाराष्ट्रातील काही ठराविक जे स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धामध्ये 3-4 स्पर्धांची नावं घेतली जातात, त्याच्यामध्ये पालीचं नाव घेतलं जातं। ही आम्हा सगळ्यांना अतिशय भूषणावह गोष्ट आहे। दुसरं सांगायचं म्हणजे ही एकांकिका स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वेत्रवान गुरव सर अध्यक्ष, त्याच्यानंतर सहसचिव सचिन मोरे, त्याच्यानंतर उपाध्यक्ष निकुंभ सर, अभिजित चांदोरकर उपाध्यक्ष, ही सर्व मंडळी अतिशय खूप मेहनत घेतात आणि हे जे काय यशाचं गमक आहे ते मुळात ते त्यांच्यातूनच निर्माण झालेलं आहे। दरवर्षी अथक परिश्रमामधून ही सर्व मंडळी मेहनत घेत असतात। विशेषतः सुशील शिंदे आणि आशिष हजारे यांची खूप मेहनत असते आणि खऱ्या अर्थानं लोकांना या गुलाबी थंडीमध्ये एक चांगलं असं मेजवानी मनोरंजनाची देण्याचं काम ही मंडळी करत असतात। सर काय सांगाल, यावर्षी जीवनगौरव पुरस्कार असेल किंवा समाजामध्ये प्रभावीपणे उल्लेखनीय कामगिरी करणारे पत्रकार असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील, यांना समाजरत्न देऊन गौरवलंय, काय या मागचा उद्देश आहे, दूरदृष्टिकोन? अतिशय प्रगल्भ विचाराने अतिशय अभ्यास करून या सर्व मंडळींनी जीवनगौरव पुरस्कार कोणाला द्यावा हे जे शोधून काढलं तर पालिकरांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की ज्यांनी आज जवळजवळ मागची संपूर्ण पिढी ज्यांच्या इस्पितळामध्ये जन्माला आली त्या सगळ्या पिढीच्या साक्षीनं 92 वर्षीय डॉक्टर पुरोहित यांना, श्रीमती पुरोहित यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला। तोही देताना या मंडळींनी खूप काळजी घेतली होती की ते जीवनगौरव पुरस्कार हा इतर संस्थेपेक्षा किंवा तेवढ्या पद्धतीचा वजनदार असावा, त्या पद्धतीचा त्याची प्रतिष्ठा असावी, त्या पद्धतीचं त्याचं स्टेटस असावं, या पद्धतीच्या ट्रॉफीज त्याच्यानंतर मानपत्र देण्याचं काम ह्या मंडळींनी केलं। त्याचप्रमाणे पहिला न्यायाधीश म्हणून ज्यांनी आमचे धारप साहेब यांचं सुपुत्र यांनी पालीचं नाव, सुधागडचं नाव खूप वर नेलं। आम्हाला एक अतिशय स्वाभिमानाची गोष्ट, अभिमानाची गोष्ट आहे